अक्कलकोट तालुक्यात तडवळ गुड्डेवाडी मार्गावर कथित अवैध हातभट्टी दारू विक्री, नागरिकांकडून कारवाईची मागणी। अक्कलकोट तालुक्यात तडवळ ते गुड्डेवाडी या मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी कथितरित्या अवैध हातभट्टी दारूचा उघडपणे विक्री होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। परिसरात उभारण्यात असलेल्या तात्पुरत्या दुकानांमधून कथित हातभट्टी दारू पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरून विकली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या कथित अवैध व्यवसायामुळे परिसरातील युवकांवर विपरीत परिणाम होत असून महिलांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे व नाराजीचे वातावरण आहे। अनेक वेळा संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे। या कथित प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून संबंधित ठिकाणाची तातडीने पाहणी करून पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करावी अशी मागणी होत आहे। संबंधित विभागांनी घटनास्थळी जाऊन सत्यता पडताळून पाहावी व दोषी आढळणाऱ्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा व इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि परिसरातील कथित अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी केली जात आहे। या दरम्यान या प्रकरणात संबंधित पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। प्रशासनाकडून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी विश्वमत न्यूजला सबस्क्राईब करा।